माझ्या वडिलांकडे 8.5 एकर शेती आहे, ती शेती त्यांचीच आहे. माझ्याकडे आल्यानंतर म्हणजे काम करायला आल्यानंतर त्या 8.5 एकर शेतामध्ये पूर्णतः ड्रीप आहे. हे माझ्या भावाचा कांदा आहे. माझ्या भावाच्या शेतामध्ये हा कांदा आहे. या कांद्यावरती बघा तुम्ही, ना कोणता रोग आहे, ना कोणताही प्रॉब्लेम आहे. अगदी अतिउत्तम सांभाळलाय. जवळजवळ 8 एकर कांदा आहे. पण या कांद्याला पिकवत असताना रात्रीच्या गोठवणाऱ्या थंडीमध्ये शेतकरी पाणी देतोय. तो ज्वारी असेल, मका असेल, कांदा असेल किंवा अजून इतर पिकं. इथलं भिकारचोट सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप सुविधा उपलब्ध करून दिल्यात. कुठे आहे रे दलिंदरांनो, कुठे आहेत? रातची लाईट सोडता तुम्ही. या रातच्या लाईटीमध्ये त्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती कायम टांगती तलवार असते. साप, इचू काटा, त्यानंतर जंगली प्राणी आहेत. बिबट्या आला तर धरून घेऊन जाईल. आणि त्यानंतर हे एवढं सगळं सोनं पिकवल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या हातात काय पडतं तर धतुरा. इथल्या सरकारी धोरणांमुळे, इथल्या भिकार चोट व्यवस्थेमुळे शेतकऱ्याच्या हातात कायम धतुरा आलेला आहे. विचार करा तुम्ही, या कांद्याला निर्यातीच्या धोरणांमुळे आज कवडी मोल भाव आहे. जो भारत देश 1 नंबरवरती होता कांदा निर्यातीमध्ये, तोच भारत देश आज 5व्या नंबरवरती गेला. कुणामुळे? शेतकऱ्यांना आता तरी जागे व्हा. तुमचं काम करणारे, तुमच्या शेतात राबणारी लोक जर तिथं गेली, व्यवस्थेमध्ये हुशार लोक गेली, तर तुमच्यावरती हे दिवस येणार नाही. मुळातच याच्यामध्ये भिकारचोट सरकारची, नाजायज सरकारची काही चूक नाहीये. चूक आपल्या सामान्य माणसाची आहे. निवडणूक आली की निवडून देताना आपण 500,000चा विचार करतो, पण आपल्या शेतामध्ये हे जी पिकं पिकलेली असतात, हे जे सोनं उगवलेलं असतं, हे जेव्हा कवडी मोल भावाने विकल्या जातं तेव्हा आपण विचार करत नाही. त्यामुळे विचार करा. याला पिकवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, त्या मेहनतीची जाण ठेवून इथून पुढे वागा. तुम्ही जर तसं वागायला सुरुवात केली तर तुम्हाला सोन्याचे दिवस नक्कीच येणार आहेत.